गुड मॉर्निंग, सुप्रभात. आजच्या विचारधनमध्ये अहंकार या विषयाबद्दल इगो बोलावं असं वाटतंय. तर इगो आहे तोपर्यंत माणूस जिवंत असतो. तुम्ही म्हणाल वा 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 आम्हाला इगो सोडायचा आहे. इगो सोडता येत नाही. इगोचं स्वरूप तुम्ही बदलू शकता. मी असा आहे, मी तसा आहे, मी हे केलं, मी ते केलं. आपल्या सक्सेस स्टोरीविषयी सगळ्यांनाच अभिमान असणं योग्य आहे. पण अभिमान आणि इगो याच्यात मूलभूत फरक आहे. अभिमान म्हणजे स्वत्वाचा एक रिस्पेक्ट, सेल्फ रिस्पेक्ट म्हणतो आपण त्याला. आणि इगो म्हणजे मी आता असा आहे किंवा अशी आहे याच्याविषयीच ममत्व बाळगून इतरांशी वागताना केलेला जो बदल असतो त्याच्या रेफरन्सनेच इतरांशी वागायचं. काही लोक डॉक्टरेट मिळवतात एखाद्या विषयामध्ये, प्रत्यक्ष डॉक्टर नसतात, रिसर्च करतात. पण त्या डॉक्टरेटचा त्यांना एवढा अभिमान झालेला असतो की त्याला आमच्या पुणेकर भाषेमध्ये बनचुके म्हणतात. तुम्ही त्या विषयात बनचुके झालेले आहात. आणि त्यामुळे मग इतरांशी वागताना तुम्हाला तुमच्यातला बदल हा इतरांना जाणवतो की तुम्ही आधी कसे होता, आता कसे आहात. आणि त्या बनचुके अवस्थेमध्ये जगण्याचा ध्यास जे घेतात, अट्टाहास, मग ते खऱ्या अहंकारामध्ये त्यांचं आयुष्य व्यतीत करत असतात. आपल्या अचिव्हमेंट्सबद्दल स्वाभिमान असणं हा भाग एक वेगळा आणि अहंकार असणं हा वेगळा. काही मंडळींना तो अहंकार असतो आणि त्या अहंकारामुळे काही नाती त्यांची दुरावतात. आणि ते साहजिक आहे. त्याचं कारण त्यांचा असलेला तो वृथा अहंकारच आहे. कारण आयुष्याच्या प्रवासामध्ये आपण यश अपयश हे पचवत पुढं जात असतो. आणि श्रीकृष्णाला सुदामा भेटायला येतो त्यावेळेस सुदामेची काय अवस्था आहे, श्रीकृष्णाची काय अवस्था आहे, दोघेही मित्र बघत नव्हते हो. सुदामाने बायकोनी दिलेले पोहे घेतले आणि निघाला भेटायला कृष्णाला. आणि कृष्णही वेड्यासारखा दावा सुटला सुदामा आला म्हणून. म्हणजे त्यांच्या मुळात स्वभावामध्ये तो मी राजा आहे, नाही का, मी एवढा मोठा झालो आहे. पण लहानपणची जी मैत्री ती त्याच्यामध्ये बनचुकेगिरी आली नाही. कृष्ण आणि सुदामा यांच्या मैत्रीतनं आपल्याला हा आदर्श मिळतो. यातनंच तो गुण आपण घेतला पाहिजे की अहंकार हा वृथा नसला पाहिजे, बिनकामाचा नसला पाहिजे, दिखाऊ नसला पाहिजे. तर काहींना हा प्रश्न नक्की पडतो की मग अहंकाराचं या करायचं काय. जो जन्मापासून मी आहे या भावनेतून, संकल्पनेतून जो आपल्याबरोबर राहतो, त्या मीला वागवायचं कसं, त्या अहंकाराला हँडल कसं करायचं, हाऊ टू हँडल इगो. तर मला असं व्यक्तिशः असं वाटतं की इगो हा तुम्ही ग्लोबलाइज करा. त्याची व्याप्ती एवढी वाढवा की सर्वांना सर्वसमावेशक, वसुदैव कुटुंबकम जसं म्हटलं आहे, तर तुमचा अहंकार सर्वसमावेशक असावा. म्हणजे मग तुम्हाला त्याची अडचण होत नाही. दुसऱ्याचं दुःख ते माझं दुःख हे ज्यावेळेस तुम्हाला कळतं त्यावेळेस समोरची व्यक्ती उभी आहे, मी बसलो आहे, मग त्या व्यक्तीला काय होत असेल, काही प्रॉब्लेम आहे का, हा विचार सुरू होतो. अन्यथा यार मला बसायला दिलं, मी बसले मस्त, असा एक विचार चालू राहतो. तर लेट अस ग्लोबलाइज युअर इगो. तो युनिव्हर्सल करावा. तर युनिव्हर्सल इगो हा छान आहे, तो चांगला आहे, तो चांगले परिणाम देतो. आणि त्यामुळे परदुःख शीतल न होता परदुःख तुम्हाला कळायला लागतं. मला असं वाटतं की ह्याविषयी अजून काही वेगळं सांगायची गरज नाही. कारण ज्यावेळेस सर्व व्यक्तींना समावेशक, सर्व वस्तूंना, स्थितींना, परिस्थितींना समावेशक असा विचार आपण करायला लागतो, त्यावेळेस नक्कीच तुमचा अहंकार, तुमचा इगो हा डिव्हाइन बनतो. म्हणजे मला असं म्हणायचं की डिव्हाइन इगो असला पाहिजे, फॉल्स इगो नसला पाहिजे. तर असा हा इगो आहे. त्या इगोला युनिव्हर्सल बनवा, युनिव्हर्सल इगो बनवा, ग्लोबल इगो बनवा जो सर्वसमावेशक असेल.
आणि मग त्याचा आनंद बघा तुम्हाला किती छान येईल. तर हा एक सोपा उपाय आहे आणि त्याचा फायदा तुम्हाला झालेला लगेचच दिसेल. यू विल गेट एक्सपिरियन्स. आणि तसा अनुभव तुम्ही जरूर घ्यावा ज्यांना ते अवघड वाटते की अहंकार कसा हँडल करायचा. तर तो आपलाच असतो, आपल्या स्थितीबद्दल असतो आणि त्याला हँडल करणं ही काय तशी अवघड गोष्ट नाही आहे. पण त्याचे परिणाम होतं असं की तो दिसणारा नाही आहे. अहंकार हा काय दिसत नाही, पण तुमच्या वागण्यातनं तुमच्या देहबोलीतनं तो डोकावतो. जाणकार लोक जाणतात काय मस्ती आहे बघा कसा चालला आहे. आणि खऱ्या डौलानं चालणं आणि खोट्या डौलानं चालणं हे बघणाऱ्यांना कळतं. तुमची देहबोली बोलते, तुमची वाचा बोलते, तुमची प्रत्येक अभिव्यक्ती ही बोलकी असते. मग ते ऑडिओ असू दे, व्हिज्युअल असू दे. त्यामुळे त्याची मात्र काळजी प्रत्येकानं घेतली पाहिजे. आणखीन अहंकाराबद्दल काय सांगू. मला असं वाटतं वेळ झाली आहे काय, 6 मिनटं होऊन गेली. अहंकाराबद्दल एवढं. लेट अस मेक युअर ईगो ग्लोबल and understand everyone, every surrounding, every part of the survival around you and be happy. सगळ्यांनी आनंदी राहा. सगळ्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच.